राम राम मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. स्वयंपाक मित्रांनो, आज आहे खांदा मळणी. खांदा मळणीच्या आपल्या सर्व मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वयंपाक मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आज पण शेतात आलेलो आहे. आज काय दिवसभर काम काहीच नाही, कारण आज पाऊस पण चालूच आहे. बैलांना त्यांना चारायचं असतं आज दिवसभर. तर काय पाऊस जर्शी उघडा नाही आज सकाळपासून. पण असे बैल मस्त शेडमध्ये बांधलेली, काय असं बाहेर हिंडा फिरायला त्यांना भेटाना. त्याच्यामुळं कसे अंगावरचे काटे ते कसे लुन गेले, त्यांना दार लागायला लागले पूर्ण. दर्शिक बाहेर हिंडलं फिरलं जाणार म्हणजे कसं आहे, फरक राहतो. आज त्यांचा सण आहे, आज उद्या खांदा मळणी. आज पण धुवायचे मस्त शॅम्पू साबण लावून. काय पाऊसच उघडा नाही जरशीक पण. तर टाकले मित्रांनो तर गवत त्यांना शेडमध्ये आणून बघू, उघडलं तर नंतर मग मस्त शॅम्पू आणि साबण आणलेली मस्त फ्रेश धुवून काढू. बघू पावसाची वाट उघडतोय का नाही. नाही जर उघडला तर मग पावसातच धुवावं लागेल. तर चला भेटू नंतर. आज पोरं पण आलेली रानामध्ये, शाळेला सुट्टी होती त्याच्यामुळे म्हणजे चला रानात काय करता. पण काय जर्शी किंवा पाऊस उघडला, मला थोडीफार मदत होईल म्हणलं. पाऊस कसली सुट्टी द्याय ना, दिवस पर अख्खा दिवस जायच्या मागे आज. चला बाकी तो डायरेक्ट आता बैल दुकानी काय होतंय काय नाही, उघडतोय का नाही. काय पण मित्रांनो, पाऊस काय उघडायचं नाव घ्याय नाही. फार 3 वाजले तरी पण अजिबात पाऊस उघडा नाही. तर चला आता असेच जाऊ आपण आणि विहिरीवरच बैल तू तिकडे फार तळ्याकडे मिळत होते, पण तळ्याकडे जाणं होत नाही. तर चला विहिरीवरच धुऊ. चला त्याच्यात तुम्हाला विहिरीवर गेल्यावर डायरेक्ट आता बैल सोडतो आणि घेऊन जातो विहिरीत. मित्रांनो, बैलाला धुवायला आता पावसामध्येच केलं चालू. पाऊस तर काय उघडायचं नाव घ्यायना. सकाळपासून पाठपासून जे चालू झालेला आहे, अजून उघडा नाही. म्हणलं चला आता शेवट बैल धुवून आणू. घेतलंय भरून, रेनकोट आणला होता पोराला, दोन्ही कागद. चला मित्रांनो, मस्त शॅम्पूच्या पुढे ते आणलेल्या. तर मस्त तळ्यात नेऊन धुवायचे होते, पण पावसाने लयच घोटाळा घातला. बैलाला पहिले दिवस धुण्यात येत नाही. मस्त आंघोळ्या झाल्या असत्या त्यांच्या उघडीमध्ये, तर काय पावसाने लावून धरलं. आता एक बैल झालाय धुवायचा. काय आता जास्त वेळ बी धुत बसलं तर तुम्हाला सांगतो बैलाला लय हिव वाजायला लागलं, गार लागायला लागलं. त्याच्यामुळे पुढे मध्ये धुत होते. चला आता एकाला झालंय धुवायचं, एक राहिलाय, त्याला पण धुत होतो. पटकन शेडमध्ये नेऊन बांधत होते, कारण एक गार लागत आहे आज. काय बाबा आता तर पण मित्रांनो, आता केलं दुसऱ्या बैलाला पण धुवायला चालू. बैलाला भलतली गार लागत आहे, मग काय धुवताना पण आजचं कसं आहे ना, मान असतो धुवायचा, त्याच्यामुळं धुवा लागत आहेत. नाही तर धुतलेच नसते. हे बैल भलत लय राडा केलेला आहे शेणाचा. शॅम्पू लावून द्या आता, त्यांना लागलं हे वाजायला इथं. शॅम्पू कसं तुला साबण लावायची.
कशी उडायला लागलेत बैल बघितले किती काकडली. तर हे पण मित्रांनो झालेत आता घ्यायचे पण काय जास्त शॅम्पूचे नाही लावलं नाही. शॉर्टकट मध्ये घेतलेत गार लागायला लागले मग आपलं तो वाजायला लागलं उडी लागायला लागली त्याच्यामुळे म्हणलं पटकन हो. तर चला मित्रांनो बैल ते धुवायचे झाले आपले. तर जाता जाता गावात त्यांचं पूजेचं सामान आणायला जायचंय. तर चला भेटूया डायरेक्ट आता पूजा करताना. ते बैल तर तिकडे भरून गेला सारा. त्या बैलाला दाखी तिकडे पाय त्याची चल थोड्याला. तर हे पण मित्रांनो झाली आता ताटाची तयारी आणि पूजाचा पण टाइम झालाय आता. तर चला मित्रांनो घेतो आता पूजा करून. ताटामध्ये फुलं हळद परत ही बैलांना लावायची हळद कुंकू दोन केव्हा वाढायचे आणि याच्यामध्ये लोणी मित्रांनो. आणि हे दिवस राहिण्याच वाऱ्यामुळं त्याच्या मित्रांनो किती बसा भरपूर पाऊस चालू मोबाईल मध्ये दिसत नाही तर धुरकट वातावरण आहे. तर चला घेतो पूजा करून. झाला आता पूजेचा टाइम पण पूजा करून परत घरी जायचं. बैल किती काकडले झालेत पार गारव्याने मोगाशी धुतलेत गार ह्यातच त्याच्यामुळं पार ह्याने तर परत डबल उकरून घेतलं. माती उकरली शिंगानी तर डबल भरून गेला तिथं. तर चला मित्रांनो घेऊ आता पूजा करून. अगोदर आणली सरा आणले पाणी टाकावं लागेल आधी पायावर. पाणी राहिलं टाकायचं झाली गडबड. खांदा मळणी म्हणजे मित्रांनो असं खांद्याला लोणी लावतात. बारा महिने जनावर बैल कामाला चाललेला असतात आणि खांदा ते मऊ येतो. ते पहिल्यापासून नियमच आहे मित्रांनो. पहिल्यापासून आलेले ते लोणी लावतात खांद्याला. परत हळद ही एक बैलाच्या लग्नच असतं म्हणते त्याला काही एवढं माहिती नाही. त्याला पूर्ण लोणी लावून टाकतो या बैलाला. आता मग अशी घेतलं तरी याने डबल माती उकरली मित्रांनो. डबल भरून गेले.
पाऊस असा जोरदार चालू आहे पाऊस. अरे किती किती अरे किती तर हे पहा मित्रांनो, झाली आता बैलाची खांदा मळणी पूर्ण पूजा ते झाली. तर राहू दे मारीन तसं. बैलांना भर गार लागायला लागली. एक बैल तर थर 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 उडायला लागलं त्याचं अंगण ते. बाकीच्या जवळ नेऊन दिसतंय का नाही काय माहित मोबाईल मध्ये. इतकं गार लागायला लागलं त्याला. तर चला मित्रांनो, व्हिडिओचा करतो शेवट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराल तेवढं विसरत जाऊ नका मित्रांनो. तर चला भेटूया उद्याच्या पोळ्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट.